यानंतर बघूया पुढची बातमी। अयोध्येतल्या राम मंदिरावरून आता संघानं मोदी सरकारला टोला लगावलाय। अयोध्येत राम मंदिर निर्माण 2025 साली होईल असा टोला संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी लगावलाय। ते प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यातील कार्यक्रमामध्ये बोलत होते। 2025 में राम जन्मभूमि के ऊपर श्रेष्ठ राम मंदिर बनने के बाद फिर इस दिशा को और गति प्राप्त होने वाली है। विश्वास राम जन्मभूमि का निर्माण, भव्य मंदिर का निर्माण, ये मंदिरों के एक मंदिर जोड़ने की बात नहीं है। तर कोणतंही युद्ध नाही तरीही सीमेवर जवान हुतात्मा होत आहेत, कारण आम्ही आपलं काम चोख करत नाही असं वक्तव्य केलेलं आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी। ते नागपूरमध्ये प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते। देशातल्या शेतकऱ्यांनी कमाल केली असून त्यांनी विक्रमी अन्नधान्य पिकवलंय, पण अतिरिक्त झालेल्या अन्नधान्यामुळे देशात शेतमालाच्या बाजारात मंदी आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी CNBC TV 18च्या बिझनेस लीडरशिप समिटमध्ये दिली आहे। दुष्काळ आणि अतिरिक्त उत्पादन या दोन्ही संकटांमुळे सध्या देशातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहेत। येत्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल अशा मोठ्या घोषणेचे संकेत यावेळी जेटली यांनी दिले आहेत। बजेटमध्ये शेतकऱ्यांना खास महत्त्व दिले जाणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले। ते अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले होते। जेटली सध्या किडनी प्रत्यार्पणासाठी अमेरिकेत गेले। यानंतर पुढची बातमी डान्स बार संदर्भातली। डान्स बार संदर्भात अध्यादेश आणण्याबद्दल सरकार विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सरकार प्रथम कायदेशीर मार्गाचा वापर करणार असून न्यायालयीन लढाई पुरेशी न पडल्यास अध्यादेशाचा विचार करण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलंय। गरज पडल्यास अध्यादेश आणण्याचा विचार सुद्धा असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी संप काळातील गैरहजेरी मात्र या कर्मचाऱ्यांना भोवणार आहे। गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचे 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केल्यात। मला असं वाटतं शिवसेना सुडबुद्धीने काम करते। सुरुवातीला संप फोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर जे काही न्याय हक्क मागण्या ते देण्यास मनाई करत होते। खासगीकरणाचा फार प्रयत्न झाला, आमच्याकडनं आमचं मृत्यूपत्र लिहून घेण्याचा प्रयत्न झाला। आता हे सर्व निष्फळ झाल्यानंतर ज्या कामगारांनी एकजूट दाखवली त्यांच्या विरोधात सूड घेतला जातो असं माझं म्हणणं आहे। या सगळ्याच्या पाठीमागे शिवसेनाच आहे असं तुम्हाला वाटतंय शशांकजी? हो, कारण BST कमिटी त्यांच्या ताब्यात आहे, महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि हे सर्व निर्णय BST कमिटी करत असते। अगदी पगार कापला तर संघटनेचे नेते म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे आता? नाही, मूलतः आम्ही याच्यात जातानाच, आंदोलनात जातानाच ही तयारी केलेली होती। कामगारांनी आपली तयारी केली होती। मूलतः आता जो काही पगार वाढतोय आणि येणाऱ्या काळामध्ये करार होईल हे फार मोठं मिळवत आहे हा कामगार आणि त्यामुळे या संघर्षात जाताना नक्कीच आमच्या विरोधात शिवसेना चुकीच्या माध्यमातून येईल हे आम्हाला माहिती होतं आणि त्याची तयारी प्रत्येक कामगारांनी केली आहे। अगदी शशांकजी, म्हणजे तुम्ही ज्यावेळी आंदोलनात उतरला होता त्यावेळी या गैरहजेरीचे पैसे कापले जाणार याची कल्पना होती? अनेक गैरहजेरी म्हणून नाही, ते आमचे घर खाली करायला आले। हो, अगदी ते आमच्या क्वार्टर्स खाली करायला आले आणि म्हणजे या खालच्या पातळीला ते जाऊ शकतात, तर हे तर एक्सपेक्टेडच आहे त्यांच्याकडनं।